प्रश्न पहिला, सिक्कीम राज्याला स्थापन होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? ए 25 वर्ष, बी 50 वर्ष, सी 75 वर्ष, डी 39 वर्ष. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा, दिल्लीमध्ये क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? ए इस्रो, बी DRDO, सी IIT मुंबई, डी यापैकी नाही. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे उपविजेता कोण आहे? ए डी गुकेश, बी मॅग्नस कार्लसन, सी देव वर्मा, डी यापैकी नाही. पर्याय ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, ली जे-म्यांग हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? ए फ्रान्स, बी दक्षिण कोरिया, सी न्यूझीलंड, डी ऑस्ट्रेलिया. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न पाचवा, G7 शिखर परिषद 2025 ची 51 वार्षिक बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? ए ब्राझील, बी जर्मनी, सी इटली, डी कॅनडा. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न सहावा, UNOच्या 6 अंगेपैकी कोणते अंगेमध्ये भारत हा देश सदस्य म्हणून निवडण्यात आलेले आहे? ए आमसभा, बी संयुक्त राष्ट्र, सी सामाजिक व आर्थिक, डी आंतरराष्ट्रीय न्यायालय. पर्याय ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न सातवा, जागतिक हवामान संघटनेकडून सर्वात जास्त उष्ण वर्ष म्हणून कोणते साल घोषित करण्यात आले आहे? ए 2023, बी 2024, सी 2025, डी 2022. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न आठवा, मेजर ध्यानचंद पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? ए डी गुकेश, बी मनू भाकर, सी हरमनप्रीत सिंग, डी वरील सर्व. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न नववा, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थानावर राहिलेले आहे? ए हरियाणा, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक, डी तामिळनाडू. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 10वा, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थानावर झालेले आहे? ए हरियाणा, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक, डी तामिळनाडू. पर्याय ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे? ए 5, बी 6, सी 7, डी 8. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12वा, आइन्स्टाईनने कशाचा सिद्धांत मांडलेला आहे? ए न्यूटनचा, बी गुरुत्वाकर्षण, सी ऊर्जाचा, डी बलाचा. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले नाही? ए अस्पृश्यांची कैफियत, बी इशारा, सी पोवाडा, डी बावनकशी. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 14वा, दीक्षाभूमी हे कोणत्या शहरामध्ये आहे? ए छत्रपती संभाजीनगर, बी गडचिरोली, सी मुंबई, डी यापैकी नाही. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य आहे? ए पोलिओ, बी क्षय, सी पटकी, डी धनुर्वात. पर्याय ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 16वा, प्रकाशवर्ष हे परिमाण कशासाठी वापरला जातो? ए पृथ्वीचे अंतर मोजण्यासाठी, बी चंद्राचे अंतर, सी सूर्याचे अंतर मोजण्यासाठी,
डी यापैकी नाही. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 17वा. चहा पिकास काय म्हणून संबोधले जातात? ए पिवळे सोने, बी हिरवे सोने, सी वरील दोन्ही, डी यापैकी नाही. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18वा. लंडन येथे शाजी कृष्ण वर्मा कशाची स्थापना केलेली आहे? ए गदर पार्टी, बी इंडिया हाऊस, सी बॉम्बे असोसिएशन, डी मजूर पार्टी. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा. पूर्णविराम. उत्तराखंड राज्यात 1973 मध्ये कोणते आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे? ए खेडा सत्याग्रह, बी चंपारण्य सत्याग्रह, सी चिपको आंदोलन, डी वरील सर्व. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 20वा. बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात कुठले साप्ताहिक सुरू केलेले आहेत? ए सुधारक, बी केसरी, सी दर्पण, डी रास्त गोफ्तार. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 21वा. 18 संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? ए 38, बी 39, सी 21, डी 54. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 22वा. भारतीय अर्थशाखाचे जनक असे कोणाला म्हणतात? ए ॲडम स्मिथ, बी चाणक्य, सी दादाभाई नौरोजी, डी गोपाळ कृष्ण गोखले. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 23वा. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी आहे? ए मांजरा, बी कोयना, सी पैनगंगा, डी किरणा. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24वा. अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे? ए वीज, बी टेलिफोन, सी वाफेचा इंजन, डी डायनामाइट. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 25वा. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून गेलेले नाही? ए त्रिपुरा, बी मिझोराम, सी मध्य प्रदेश, डी उत्तर प्रदेश. पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 26वा. अम्पियर हे कशाचे एकक आहे? ए विद्युत प्रभात, बी विद्युत धारा, सी ध्वनी, डी यापैकी नाही. पर्याय बी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 27वा. वैनगंगा नदी ही कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा दर्शवते? ए वर्धा भंडारा, बी नागपूर चंद्रपूर, सी चंद्रपूर गडचिरोली, डी गडचिरोली गोंदिया. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 28वा. कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? ए गोवा, बी बिहार, सी कर्नाटक, डी महाराष्ट्र. पर्याय ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न 29वा. भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या? ए इंदिरा गांधी, बी प्रतिभा पाटील, सी सरोजिनी नायडू, डी सुषमा स्वराज. पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 30वा. नागरिकांची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणत्या सभेची निवडणूक आपण लढवू शकतो? ए विधानसभा, बी लोकसभा, सी राज्यसभा, डी स्थानिक स्वराज्य संस्था. पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न. आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.